पुण्यात 27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। 2020 पासून पुण्यामध्ये वास्तव्यास असलेल्या भूतानच्या महिलेवर अत्याचार झाले। या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडे याच्यासह त्याच्या मित्रांना अटक करण्यात आली आहे। पीडित महिला ही मूळची भूतान या देशातली आहे आणि 2020 मध्ये ती भारतात असलेल्या बोधगया इथे आली होती। त्यानंतर शिक्षण आणि नोकरी करण्याच्या निमित्ताने तिची ओळख आरोपी ऋषिकेश याच्यासोबत झाली। ऋषिकेश याने त्या पीडित महिलेची ओळख त्याचा मित्र शंतनू कुकडे याच्यासोबत करून दिली। कुकडे याने पीडित महिलेला पुण्यामध्ये एक घर वास्तव्यास दिलं, तसंच तिच्या शिक्षणासाठी सुद्धा आर्थिक मदत केली। याच ओळखीचा फायदा घेत शंतनू कुकडे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। पुण्यात एका 27 वर्षीय परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार झालेले आहेत। मुख्य आरोपी शंतनू कुकडे आहे, ह्याचे बरोबर एक जे विक्टिम आहे हा गुन्ह्याची, ते मागचे 4 ते 5 वर्षापासून त्याचे रेड इंडिया फाउंडेशन जे तो एक संस्था चालवत आहे, त्याचे प्रेमाइसेसमध्ये त्याच्यासोबत त्यांना राहण्यासाठी आश्रय दिला, परंतु त्याच्यामध्ये त्याचे आपसात संबंध झाले। वेगवेगळ्या वेळात वेगवेगळे त्याच्या मित्रमंडळीचे जे इतर त्याचे साथीदार आहे त्यांनी ते विक्टिमवर लैंगिक अत्याचार केलेला आहे। यामध्ये एकूण शंतनू कुकडे सोबत 8 जण इतर आहे, एकूण 9 आरोपी आहे। त्या 9 आरोपीमधून जे 7 आरोपी आहे ते ऑलरेडी अटक करण्यात आले आहे। तर हा शंतनू कुकडे नेमका कोण आहे ते आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। शंतनू कुकडे ख्रिश्चन धर्मीय असल्याची माहिती आहे। शंतनूचं पूर्ण नाव शंतनू सॅम्युअल कुकडे असं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा माजी अल्पसंख्याक अध्यक्ष आहे कुकडे। नानापेठमधील रेड हाऊस नावाच्या सामाजिक संस्थेत तो काम करतो। शंतनू कुकडेकडे त्याच्यावर व्यवसाय चालवत असल्याचा सुद्धा आरोप आहे। बलात्काराच्या आरोपाखाली शंतनू कुकडेला सध्या अटक झाली आहे।